परमेश्वरा, कावेरीच्या अंगातलं विष नेलं तू तुझ्याकडे घेतलंच. नागाचं विष आता सगळ्याचा परिणाम करू लागलाय. सारे अवयव निकामी पडू लागले. म्हणजे आता आपण काहीही करू शकत नाही. त्याचा मृत्यू अटळ आहे. ज्ञानेश्वर नावाचं या विश्वाला पडलेलं सुंदर स्वप्न सरलं असंच आता पण होईल. ते केवळ तुमचे. माझं नाव प्रकाश लक्ष्मण जाधव. मी कासारा चौक कल्याण इथे राहतो. आमचा 100 वर्षापासून गणपती इथे बसतो. प्रकाश साऊंड सर्व्हिस म्हणून गणपती गणेश मंडळ म्हणून आहे. हे टोटली 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. तरी दरवर्षी आम्ही चलचित्र, वेगवेगळ्या प्रकारची चलचित्र करून धार्मिक लोकांना हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. यावर्षी आम्ही ज्ञानेश्वर महाराजांची मावशी आलेली असते पालखीला जायला. तर ती झोपलेली असताना तिला सर्पदोष होतो आणि तो सर्पदोष होऊन ती मावशी बेशुद्ध पडून जाते. तर ज्ञानेश्वर बघतात आणि ज्ञानेश्वर बघतात तर मावशी पडलेली आहे. तर ते विष आपल्याकडे घेतात, त्यांच्या शक्तीने आपल्याकडे घेतात आणि ते बेशुद्ध पडतात. तर त्यावेळेला वैद्य येतो आणि वैद्य त्यांना सांगतो की हे आता आपल्या पुढचं गेलेलं आहे, हे काही जगू शकत नाही. आपल्यामधला एक ज्ञान गेलेलं आहे, ज्ञानेश्वर गेलेले जमात आहे. त्या ताई गोल फिरून त्यांना सांगते की विठोबाला विनवणी करते की माझ्या ज्ञानाला वाचव म्हणून ती हे करत असते, आरवणी करत असते. आणि त्या विठोबा प्रसन्न होऊन ज्ञानेश्वर महाराज उठून बसतात. हे सगळं आम्ही TV वरून बघून किंवा आमच्या धार्मिक पुस्तकं वगैरे वाचून त्याच्यामुळे निश्चित आम्ही बघत असतो. साधारण किती दिवस साधारण आम्हाला 3-4 महिने तरी जातात. आणि मूर्ती बनवायच्या, परत त्या चलचित्र करायच्या, परत पेंटिंग करायचं, बाकीचं हे असतं कपडे वगैरे व्यवस्थित त्यांना हे करायचे, देखावा करायचा. त्याच्यामध्ये 3-3.5 महिने जातात. 3.5